गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे कृष्णा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू खूप चांगला फेकला होता. वाईड यॉर्करचा वापर करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा इशारा येतोय. वाईट +1. एकूण 2 धाव मिळत आहेत या चेंडू वरती आणि 2 धावांनी श्रीगणेश होतोय इशिका 11 कोसले या टीमचा. 4 षटकांचा सामना आहे. अख्तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या अख्तरने पहिल्या 2 सामन्यांमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे तोच अख्तर येतोय पुन्हा एकदा या क्वार्टर फायनल मध्ये या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू लोअर फोल्डर चेंडू फेकला होता. ऑनसाइडला चेंडू येतोय वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण निजामुद्दीनच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती. कृष्णा आणि आकाश ही जोडी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज कृष्णा आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर द विकेट खेळलाय इनफिल्डच्या वरून. 1 धाव कंप्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील चित्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली आहे इशिका स्पोर्ट्स कोसले या टीमने. नेहमीच कोसले टीमला इस्टार या नावाने आपण पाहत असतो परंतु या स्पर्धेमध्ये इशिका 11 या नावाने हा संघ उतरलाय आणि खूप चांगली कामगिरी केली आहे. थेट क्वार्टर फायनल मध्ये धडक मारली आहे या संघाने. चांगला चेंडू आपण पाहतोय. चेंडू टावल होतोय फर्स्ट स्लिप मध्ये. कामरान होते. 1 धाव कंप्लीट. 55 लेग बाईचा येतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय अख्तर हा गोलंदाज. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, महत्वाचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा सामना रंगतोय कारण की जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. यावेळी लाईन पाहावी लागेल. शॉट फायनल क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि 55 इशारा येतोय. वाईट +4. एकूण 5 धाव मिळत आहेत या चेंडू वरती. धावसंख्या 5 पुढे सरकेल. इन डबल फिगर मध्ये 11 धावा. धावफलकावरती आहेत. डबल फिगर मध्ये धावफलक आपण पाहतोय कारण की दिशेपासून भरकटतोय गोलंदाज अख्तर. ज्या अख्तरने पहिल्या 2 सामन्यांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती तोच अख्तर आता मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर चेंडू फेकला होता. सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये रमेश म्हात्रे सर आहेत. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. भगवा चौकार. धावसंख्या 4 पुढे सरकेल. 15 धावा धावफलकावरती. आकाशसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. साईनाथजी पालवी साहेबांकडून सुवर्ण संधी आहे. आकाशला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. साहेबांच्या माध्यमातून खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे. चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण अप्पूच्या माध्यमातून वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती इशिका स्पोर्ट्स कोसले या टीमची 16 धावा.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 धावा. खूप चांगली सुरुवात या मैदानावरती झाली आहे. मी तर म्हणेन कोसले या टीमची, कारण की 16 धावांची अभेद्य भागीदारी आपण पाहतोय आकाश आणि फलंदाज कृष्णामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. नक्कीच कारण की दुखापत होते यावेळेस अख्तरला, थोडासा थकवा देखील जाणवतोय कारण की रगरगत्या उन्हामध्ये सामना सुरू आहे. राखीव खेळाडू जात आहेत त्यांच्या जागेवरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी. अख्तर नक्कीच मैदानाच्या बाहेर येत आहेत. थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती मुंटू, वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज मुंटू येतोय. ज्या मुंटूने या आधीच्या सामन्यामध्ये महागडी गोलंदाजी केली होती, 18 धावा खर्च केल्या होत्या, तोच मुंटू येतोय. या क्वार्टर फायनलमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की 16 धावा बनवल्यात पहिल्या षटकामध्ये इशिका स्पोर्ट्स कोसले या टीमने आणि एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावेळी कीपर बीट, चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती नशिबाचा चौकार येतोय कोसले टीम साठी. चांगला चेंडू आपण पाहतोय. ड्राईव्ह करतो चेंडूला, कव्हर ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, धावबादची संधी आहे आणि 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात करतायत हे सलामीचे दोन्ही फलंदाज. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे यावेळेस इशिका स्पोर्ट्स कोसले या टीमला. या क्वार्टर फायनल मध्ये अतिशय महत्वाचा सामना सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला आहे कारण की जो संघ जिंकेल तो संघ मयूरशेठ पाटील चषकाच्या सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला या स्पर्धेची वर्षभर वाट पाहावी लागेल. चांगला चेंडू आपण पाहतोय. लाईन पाहावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आणि पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. बघा दिलगिरी व्यक्त केली आहे. 1+1 एकूण 2 धाव मिळतील या चेंडूवरती आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24. धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात. 24 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे. यावेळी मिस टायमिंग फटका आहे. झेलची शक्यता असेल. गॅप मध्ये आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. गुड शॉट.
थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 28. 28 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे मुंटूच्या माध्यमातून. मुंटूने नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये खराब गोलंदाजी केली आहे. मुंटूचा खरपून समाचार घेतला जातोय कोसले संघाच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधील. यावीस लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा वाईटचा येतोय, दिशेपासून भरकटतोय गोलंदाज मुंटू आणि पंचाने दंडित देखील केलंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 29. 29 धावा धावफलकावरती. मयुरशेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी चांगला फटका आहे, भिडकावून दिलाय, हवेमध्ये आहे चेंडू आणि खूप चांगलं जजमेंट आपण पाहतोय. सुरेख झेल टिपलाय डीप मिड विकेट सीमारेषेवरती आणि फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसलाय इशिका स्पोर्ट्स कोसले टीमला. फलंदाज कृष्णा बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज महेंद्र येतोय तिसऱ्या क्रमांकावरती. सुरुवात चांगली केली कोसले टीमने, शेवट गोड करावा लागेल कोसले टीमला. चांगला चेंडू आपण पाहतोय, खूप चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डीप कव्हर क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल, वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 31 धावा धावफलकावरती आहेत. खराब गोलंदाजी आरसीसी राया संघाच्या माध्यमातून. अख्तरने देखील 16 धाव्यांचं षटक फेकलं आणि आतापर्यंत 15 धावा खर्च करतोय 5 चेंडूंमध्ये हा गोलंदाज मुंटू. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय, सुरेख गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15.50 च्या सरासरीने 31 धावा धावफलकावरती कोसले या टीमची. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया किती धावा जमवतोय या 12 चेंडूंमध्ये आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा कोसले संघ बलाढ्य आरसीसी राया या संघासमोर. डीजे थँक्यू सो मच. नवीन गोलंदाज येतोय आदिप. ज्या आदिपने या आधीच्या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलं होतं राया टीमला, तोच आदिप येतोय गोलंदाजी मार्क वरती. कारण की यादीच्या सामन्यामध्ये फक्त 5 धाब्यांचं षटक फेकलं होतं. असंच काय सिच्युएशन होतं, कारण की निंबवली टीमने पहिल्या 2 षटकांमध्ये 33 धावा बनवल्या होत्या आणि या सामन्यामध्ये कोसले टीमने 31 धावा बनवल्यात.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आकाशसाठी साईनाथ पालवी याचकडून. जे पारितोषिक 100 रुपयाचं होतं आता मात्र पारितोषिकामध्ये वाढ केलेली आहे. आदिप लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, चांगले क्षेत्ररक्षण होतोय. शॉट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने पुढे सरकेल. 32 धावा धावफलकावरती आहेत. आदिप पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज महेंद्र आहे. एक विस्फोटक फलंदाज महेंद्र. अजून खेळाडू कक्षामध्ये संघनायक वासुदेव भोईर आहे. आदिप पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकिंग फलंदाज महेंद्र आहे. चांगला फटका आपण पाहतोय. शॉर्ट टर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल षटकार. बॅट धरलेली आहे. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. थँक्यू सो मच. इथे मात्र भरोसा आहे महेंद्र आणि फलंदाज आकाशवरती. कारण की महेंद्रने षटकार ठोकलाय. आकाशने देखील खूप चांगली फलंदाजी केली आहे. चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. शेवटच्या 2 षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या आहे 38. 38 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज आदिप. याद्या चेंडू आखूड टप्प्याचा फेकला होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. हा चेंडू नक्की क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं होतं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर चेंडू फेकलाय आणि कमबॅक करतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या आहे 38 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आदिप. यावेळी चांगला फटका आहे ऑन साइडला. डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. गुड शॉट. थँक्यू सो मच. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 42 धावा धावफलकावरती. खूप चांगली फलंदाजी. 42 धावा धावफलकावरती आहेत. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल करताना आपण पाहू शकाल. कारण की षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावांचा डोंगर उभा केलाय या मैदानावरती इशिका स्पोर्ट्स कोसले या टीमने. महेंद्र ऑन स्ट्राइक. यावेळी फुलटॉस चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय. कलात्मक फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. फलंदाज महेंद्रच्या बॅट मधून. महेंद्र ऑन फायर. थँक्यू सो मच. धावसंख्या 46 या आकड्यावरती. महेंद्रचा बल्ला बोलतोय या मैदानावरती. महेंद्र नावाचं वादळ निर्माण झालंय. राकेश दळवी देखील येत आहेत. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलंय. यावेळी स्कीपर बीट. शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक बीट आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 22च्या स्वरूपात 4 धाव मिळत आहेत. अवांतरच्या स्वरूपात 4 धाव मिळत आहेत. कोसले टीमला नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर ऑन आहे कोसले टीमचं. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. 50 धावा धावफलकावरती आहेत. जे प्रेक्षक
नक्कीच वाईट पडद्याच्या आतमध्ये बसलेले आहेत त्या लहान मुलांना विनंती असेल आपण पडद्याच्या पाठीमागे बसायचं आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्टँड मध्ये जे समोर प्रेक्षक बसले होते, थँक्यू सो मच. लहान मुलं होते. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती या स्पर्धेमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळेल का कोसले संघाच्या माध्यमातून, कारण की आरसीसी राया संघ बलाढ्य संघ आहे. ज्या राया संघाने 2 सामने जिंकून पुढे सरकलाय, ज्या राया संघाने पहिल्या सामन्यामध्ये बलाढ्य मानिवली संघाला पराभूत केलंय, दुसऱ्या सामन्यामध्ये निंबवली टीमला पराभूत केलंय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये कोसले संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. अंतिम षटक घेऊन तो गोलंदाज अप्पू, ज्या अप्पूने 2 धावेंचं षटक फेकलं होतं. यावेळी चांगला फटका आपण पाहतो, गॅप मध्ये खेळतायत. 1 धाव कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. धावबाची संधी यावेळी आपण पाहतोय नशीब देखील साथ देतीये आणि 4 धावा पूर्ण होत आहेत. 5व्या धावेचा प्रयत्न असेल आणि बघा नक्कीच दोन्ही पंच एकत्र येत आहेत, कारण की 4 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. किस्मत भी बहादुर का साथ देतीये असं वाटलं होतं धावबाद होईल, परंतु 4 धावा मिळत आहेत आणि पंचांनी डिसिजन देखील घेतलेला आहे. फलंदाज बाद होतोय. महेंद्रची खेळी संपुष्टात आणि 1 रन शॉट देखील आहे. एकूण पंच 3 धावा मिळतील. यस राईट, दोन्ही पंच एकत्र येत आहेत. ऋषी सर फक्त 3 धावा मिळतील. थँक्यू सो मच. धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 53 धावा धावफलकावरती आणि नवीन फलंदाज कोसले टीमचा संघनायक वासुदेव भोईर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आकाश फलंदाजीसाठी सज्ज होईल. अंतिम षटक मार्गस्थ आहे. स्लोगोरचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अप्पू. 53 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतो. सुरेख गोलंदाजी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसलाय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही राहिलेल्या का मिस्टेनच्या पाठीमागे यष्टिरक्षक पूर्ण करतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे. 53 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश स्ट्रायकिंग फलंदाज आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 54 धावा धावफलकावरती आहेत आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न आहे. 1 दिवस समोरची करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे विशेष आभार व्यक्त करतोय. यावेळी चांगला फटका आपण पाहतोय. फटका फसलाय परंतु जाईल. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई चुकीचं जजमेंट आपण पाहतोय आणि सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळतंय साईनाथजी पालवी साहेबांकडून फलंदाज आकाशसाठी. अप्पू यावेळी फुलटा चेंडू. चांगला फटका आपण पाहतोय परंतु झेल सोडलाय डीप मध्ये. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 62 धावा धावफलकावरती धावांचा डोंगर उभं केलंय. धावांचा उच्चांक नोंदवलाय. 62 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे.
चांगला फटका आपण पाहतोय, गॅप मध्ये आहे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकनी पुढे सरकते. 63 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे, अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी संगणक येतोय स्ट्राइक इनला. वासुदेव भोईर ओव्हर द विकेट. अप्पू चांगला फटका आपण पाहतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते कोसले टीमला आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर इशिका स्पोर्ट्स कोसले टीमची धावसंख्या आहे 67 आणि 68 धावांचं एक खूप मोठं लक्ष ठेवलंय RCC राया या संघासमोर. थँक्यू सो मच. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय रविशेठ पाटील साहेबांचं आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचे सहआयोजक आहेत रविशेठ पाटील साहेबांचं आगमन आपल्या मंचावरती. तर नक्कीच या स्पर्धेमधील आमचा शेवटचा टर्न होता. तर आभार व्यक्त करतोय मयुष शेठ पाटील यांचं की त्यांनी ते मला समोचित करण्याची संधी दिली. ओमकार शेट्टे आणि राम म्हात्रे गौरीपाडा यांचे देखील विशेष आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ दिली. आमचे गुरुवर्य नितीन काळन यांचं देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. ऋषी देसाई सर, सुभाष पाटील सर तसेच रमेश म्हात्रे सर या तिन्ही पंचांचं मी आभार व्यक्त करतोय. दोन्ही गुणलेखकांचं मी आभार व्यक्त करतोय. DJ मास्टरचं मी आभार व्यक्त करतोय. आणि तुर्तास मी इथे थांबतो. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. 68 धावांचं लक्ष आहे आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. ज्या नक्कीच यावर्षी स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकामध्ये आपण ऐकलं एक अप्रतिम समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज नितीन काळन यांना. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तुम्ही आम्हाला पाहता ते म्हणजे रमेश विठू धोणे यांच्या स्मरणार्थ दीपेश धोणे साहेब जे भाजप कल्याण शहर उपाध्यक्ष त्यांचा इथे सत्कार केला होता. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, माजी नगरसेवक व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण मयुष पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दीपेश शेठ धोणे साहेबांचा इथे सत्कार करते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक मिळाली आहे. या स्पर्धेचे आयोजक रविशेठ पाटील साहेबांचं सुद्धा आगमन झाले, जे उद्योजक आहेत त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि मरपाडी यांचे खूप जवळचे मित्र सुद्धा आहेत दीपेश धोणे साहेब, त्यांचा इथे सत्कार केला होतोय. त्यानंतर मयुष पाटील यांना विनंती होतो की ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसात ऐकला, आमचे सहकारी मित्र सुजित रोशन संते घारिवलीचे यांचाही सत्कार केला जाईल. मी मयुष पाटील साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आमचे समालोचक त्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकला, रोशन संते जे घारिवलीचे आहेत त्यांचाही सत्कार केला जाईल. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि उद्या पहिला सामना असेल मांडा प्रमोद वर्सेस मांडा जगन. दुसरा सामना असेल थोडस बदल आहे, दुसरी मॅच असेल वडोली वर्सेस सापर्डे अतुलचा संघ आहे. तिसरा सामना असेल पिंपलास वर्सेस वाडेगर आणि चौथा सामना असेल बल्यारी वर्सेस सोनारपाडा. तर काटई संघ या स्पर्धेत खेळणार नाहीये, तर काटईच्या जागेवरती अशी माहिती आम्हाला नक्कीच काटई संघाच्या जागेवरती मात्र बल्यानी संघाच्या विरुद्ध सोनारपाडा हा संघ खेळणार आहे. मात्र तो सामना चौथा असेल, लक्षात घ्या. अनिरुद्ध जाधव यांचाही सत्कार केला जाईल. त्याचे अनिरुद्ध जाधव आपलाही सत्कार केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मयुष पाटील, माजी नगरसेवक व संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक सुद्धा आहेत आणि या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल. लक्ष थोडंसं मोठं आहे, अशक्य नाही. 68 धावांचं लक्ष आहे RCC राया संघ. मात्र जर कमरान आणि अप्पू जर मैदानाच्या आतमध्ये थांबले तर नक्कीच या धावांचा ते पाठलाग करतील. मात्र यासिन यांचाही सत्कार केला जाईल.
याचे याचे आपले सत्कार केला जाईल मयुर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. 68 धावांचं लक्ष आहे. त्यासाठी कामरानला चांगला खेळ करावा लागेल, अपूला चांगला खेळ करावा लागेल. मात्र त्यांच्या समोर तेवढाच तेज गोलंदाज कोसे एक्सप्रेस वासू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत वासूने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. स्वतः तो संघनायक आहे, त्याच्याकडे वेग भरपूर आहे, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन चांगलं आहे आणि ती चांगली गोलंदाजी वासू पुन्हा करेल. कोसे संघाच्या माध्यमातून ज्या संघाने 2 सामने जिंकले, दुसऱ्या बाजूला आरसीसी राया यांनी संघाने 2 सामने जिंकलेत. मात्र हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे कारण टार्गेट 68 धावांचं आहे 24 चेंडू मध्ये. मात्र अशक्य नाहीये आणि बघा धावांचा पाठलाग करेल का आरसीसी राया संघ. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला कामरान तर नो स्ट्राईक एंडला अपू आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज वासू. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाज वासू गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एज लागते आणि फलंदाज कामरानची खेळी समाप्त. मी उल्लेख केला होता वासू एक वेगवान गोलंदाज आहे, त्याच्याकडे अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्याने कामरानला बाद केलाय. हा लागणारा पहिला मोठा धक्का आरसीसी राया संघाला. वासूकडे वेग भरपूर आहे, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन तुम्हाला त्याच्याकडे पाहायला मिळतोय आणि कामरानला त्याने पहिल्या चेंडूवरती बाद केलंय. मगाशी उल्लेख केला कोसे संघाने बलाढ्य गेरसे संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर केलंय. ज्या गेरसे संघाने खूप चांगला खेळ केला होता पहिल्या मॅच मध्ये, त्या संघाला सुद्धा या स्पर्धेतून बाहेर केलंय. वासू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म एंड आता मात्र बोलवलंय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलाय. प्रयत्न चांगले केले होते, दुर्वेदचा झेल सुटलाय. मात्र प्रयत्न खूप चांगला केला होता. गोलंदाजी खूप चांगली तुम्हाला पाहायला मिळते. वासू मध्ये क्षमता आहे, तो चांगली गोलंदाजी करू शकतो. पॉवर विजय षटकामध्ये त्याने 2 धावांचं षटक सुद्धा फेकलं होतं पहिल्याच मॅच मध्ये मोहिली या संघाच्या विरुद्ध. मोहिली संघाविरुद्ध 5 षटकात त्याने 67 धावा केल्या होत्या आणि इथे मात्र राया संघाच्या विरुद्ध 4 षटकात 67 धावा केल्या आहेत. म्हणजे त्यांची फलंदाजी खूप खोलवर आहे. इथे मात्र फुलटा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. इथे धावची संधी होती मात्र 2 धावा मिळत आहेत. फलंदाज दुर्वेशला 2 धाव्याने खातं उघडलं जातंय. टीम आरसीसी राया संघाचं 68 धावांचं लक्ष आहे. अजित डोंगरे साहेबांचं इथे आगमन होतोय. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. इथे मिड ऑफला क्षेत्ररक्षक आणि चूक होणार नाहीये आणि फलंदाज दुर्वेशी खेळी समाप्त. हे मिळणारं दुसरं यश गोलंदाज वासूला. शहराला
धन्यवाद डीजी. राया संघ थोडासा अडचणीत आलाय कारण की 2 धक्के देण्याला लागलेत आणि धावपलका धावा आहेत त्या फक्त 2. 68 धावांचं लक्ष आहे. राकेश दळवे आमच्या सोबत आहे, स्कोररच्या भूमिकेत चांगली माहिती आम्हाला देत आहेत. ज्याप्रकारे मगाशी उल्लेख केला पॉवर प्लेच्या षटकात मोहिली संघाच्या विरुद्ध 2 धावांचं षटक फेकलं होतं. तोच गोलंदाज वासू आतापर्यंत 2 धावा त्याने खर्च केल्या. चेंडू फेकले 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो तेजा. एक जबरदस्त यष्टिरक्षक. बरेचसे यष्टिरक्षक आम्ही पाहिले. मध्ये तेजाच्या यष्टिरक्षक पाहून आम्हाला भरपूर आनंद झाला कारण की 50 वर्ष ओलांडलेत मात्र आजही चांगलं यष्टिरक्षण त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. वासू इथे मात्र फटका चांगला आहे मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतायत. महेंद्र आहे तिथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण महेंद्रचं कारण महेंद्रला माहिती आहे झेल होणार नाहीये त्यामुळे त्याने चौकार फक्त अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या चौकार अडवण्यामध्ये यश त्याला मिळालंय. 5 चेंडू वासून फेकलेत आणि फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पॉवर प्लेचे षटक खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 68 धावांचं लक्ष आहे. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या आहेत. आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ राहिलाय कोसळे या संघाचा. फलंदाजी असो गोलंदाजी असो आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं. आणि 3 गोष्टी जर तुमच्याकडे चांगल्या घडल्या तर नक्कीच तुमचा खेळ तुमची टीम पुढच्या फेरीमध्ये दाखल होते. वासू गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज वासूने 68 धावांचा पाठलाग करत असताना थोडासा बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय तो आरसीसी राया संघ. आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावा करायच्या 65. खर्च केले. आता 18 चेंडू मध्ये 65 करायचे आहेत. काही वेळापूर्वी तुम्ही पाहिलं तर महाराळचे उद्योजक अजित डोंगरे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. कारण मित्रवर्ग भरपूर मोठं आहे. मयूर शेठ पाटील साहेबांचं या विभागामध्ये सातत्याने चांगलं कार्य याच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर विद्यमान नगरसेविका असतील नमिताताई मयूर पाटील असतील आणि त्यानंतर तुम्ही पाहिलं या स्पर्धेचे आमचे आयोजक रविदादा पाटील जे उद्योजक आहेत बल्यानीचे त्यांचे आमच्या व्यासपीठावरती आगमन झालंय. 18 चेंडू 65 धावांची अजूनही गरज आहे. लक्ष थोडंसं आता मोठं होत चाललंय आरसीसी राया या संघासाठी. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज महेंद्र. इथे एज लागते. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल मात्र इथे टिपलाय. यष्टिरक्षकाने फलंदाज बाद होईल. हा लागणारा अजून एक धक्का मैदानामध्ये आरसीसी राया संघाला. धन्यवाद. तर नवीन फलंदाज अख्तर येत आहेत. त्याच्यात सुद्धा इथे बाद झालेत. थोडस अडचणीत आलंय आरसीसी राया संघ. ज्या आरसीसी राया संघाने 2 सामन्यात धावांचा पाठलाग केलाय मात्र आता त्यांच्या समोर धावांचा डोंगर उभारलाय तो कोसळे संघाने. 67 धावांचा आणि 68चा टार्गेट आहे. इथे एज लागते. धावचीची संधी होती. तर सुरेश कोट साहेबांचं आगमन झाले उंबरड्याचे. ते विद्यार्थी की या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुरेश कोट साहेब या आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. मयूर शेठ पाटील चषक 2020 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
इथे चेंडू हवेत आहे, सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज अपूची खेळी समाप्त. हा लागणारा अजून एक मोठा धक्का आणि हे मिळणार महेंद्रला या षटकामध्ये दुसरं यश. धन्यवाद डीजे. ज्या प्रकारे रोशन संतेने उल्लेख केला होता टिटवाळा विभागाचा विचार केला तर आरसीसी राया संघ एक बलाढ्य संघ म्हणून मांडला जातो. मात्र क्रिकेट या खेळामध्ये कोणीही मोठं नाहीये. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे. जो संघ चांगली कामगिरी करेल तोच संघ विजय संपादन करेल. ऑस्ट्रेलिया संघाला बांगलादेश संघाने पराभूत केले, लक्षात घ्या. भारतीय संघाला सुद्धा बांगलादेश संघाने पराभूत केलं होतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये उलटफेर होत असतात आणि इथे तुम्हाला उलटफेर आता पाहायला मिळेल का असा प्रश्न आता निर्माण झालाय, कारण राया संघ थोडासा अडचणीत आलाय. इथे धावची ती संधी, मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. फेकी चुकीच्या एंडला झाली हेच सांगत असताना गोलंदाज महेंद्र 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलका धावा लागतात त्या 6 धावा. 68 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर एकेरी दुहेरीने धाव मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकले. 6 धावा झाल्यात. 68 धावांचं लक्ष्य म्हणजे अजूनही 62 धावांची गरज आहे. विजय थोडस दूर चाललंय आता आरसीसी राया संघाच्या बाजूने, कारण की मोठे फटके येत नाहीये. महेंद्र चांगली गोलंदाजी करतोय. या षटकात महेंद्रने 2 विकेट घेतलेत. चला सामना सुरू करायचंय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज महेंद्र, ज्या महेंद्रने गिरसी संघाच्या विरुद्ध 39 धावांची नाबाद खेळी साकारली होती. म्हणजे महेंद्रचा जर तुम्ही उल्लेख केला तर या स्पर्धेत गोलंदाजी फलंदाजी खूप चांगली केली आहे महेंद्रने आतापर्यंत. इथे मात्र वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा इथे कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. मोठे फटके येत नाहीये. त्याचं कारण चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते टीम कोसळे या संघाच्या माध्यमातून. टिटवाळा विभागातील 8 संघ तुम्ही आज या स्पर्धेत पाहिले. 8 संघांमध्ये 2 संघ आतापर्यंत पुढे सरकले, आरसीसी राया आणि कोसे. यातून जो संघ विजेता होईल त्या संघाला मात्र उद्या सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी उद्या 4 वाजता इथे रिपोर्टिंग करावी लागेल. उद्या बल्याणी वर्सेस सोनारपाडा अशी एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अजून चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलका धावा लागल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि आता धावा करायच्या त्या 62. डीजे तर धावा झाल्यात त्या फक्त 6. 12 चेंडू 62 धावांची गरज आहे. मी बल्यांचे उद्योजक रवी पाटील साहेबांनी विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते महाराजचे उद्योजक अजित डोंगरे साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. त्याचे अजित डोंगरे साहेब आपल्या इथे सत्कार केला जाईल, जे महाराजचे उद्योजक आहेत. त्यांचा सत्कार करतील या स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजक रविशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते अजित डोंगरे साहेबांचा इथे सत्कार केला जाईल. आता अशक्य लक्ष झालंय रोशन आरसीसी राया संघासाठी, कारण की 12 चेंडूमध्ये जर 62 धावा करायच्या असतील तर 10 षटकार कमीत कमी मारावे लागतील 12 चेंडूमध्ये. त्याची डोंगरे साहेबांचा इथे सत्कार केला जातोय, जे महाराजचे उद्योजक आहेत. साहेबांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. त्यानंतर सुरेश कोट यांचाही सत्कार केला जाईल. यायचे सुरेश कोट साहेब इथे रिपोर्टिंग करायचे सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी, कारण या स्पर्धेचा कालावधी 4 दिवस आहे. पंच सांगतायत रमेश म्हात्रे की लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. लेग बाईचा इशारा येतोय. 1 धावसंख्या पुढे सरकते. 22 धावा 22 धावा धापलगती आतापर्यंत लागल्यात.
यशवंतला काहीतरी सूचना करतात. मेन पंच रमेश म्हात्रे, स्क्वेअर लेगचे पंच ऋषी देसाई आणि तिसरे पंच सुभाष पाटील, ज्यांची खूप चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये राहिली. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज यशवंत. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पल्लू स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. धावसंख्या 26. चौकार षटकार येतात. मात्र थोडस उशीर झाला कारण की 2 षटकात धावा जास्त आल्या नाही. वासूने खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या. अजून एक चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या वरून हा षटकार. धन्यवाद. धावसंख्या 32. अजूनही 36 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. चौथी मॅच सांगितली रामने. हे बघ सोनापाडा इथे आणि काटेही नाही. तो उद्या पहिली मॅच असेल 9 वाजता बरोबर रिपोर्टिंग करायचे. मांडा जगन आणि सरवली. दुसरी मॅच असेल वडवली वर्सेस सापार्डे. तिसरी मॅच असेल मांडा प्रमोद वर्सेस वाडेकर आणि चौथी मॅच असेल बलियानी वर्सेस सोनारपाडा. असे संघ उद्या दिवसात या स्पर्धेत खेळतील. तर 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. पांडुरंग येतात शेवटचा षटक घेऊन. बघा पुन्हा मॅचेस तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सरवली वर्सेस मांडा जगन पहिली मॅच असेल. दुसरी मॅच असेल वडवली वर्सेस सापार्डे. तिसरी मॅच असेल मांडा प्रमोद वर्सेस वाडेकर आणि चौथी मॅच असेल बल्यानी वर्सेस सोनारपाडा. अशा 8 संघ उद्या स्पर्धेत किती. 6 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाज पहिला चेंडू आणि आता मात्र डॉट चेंडू गेलाय आणि आता मात्र मॅच जिंकणं थोडस कठीण झालंय. ते म्हणजे राया संघाला, कारण की कोसे संघाने खूप चांगला खेळ केला. फलंदाजी चांगली झाली. तेवढीच चांगली गोलंदाजी खास करून मी उल्लेख करेल वासूचा, ज्याने पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं फेकलं. 5 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. इथे फटका चांगला आहे. लॉंग आपला क्षेत्ररक्षक जज करतायत. वासू प्रयत्न खूप चांगले केले होते वासूने आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. 4 चेंडू 32 धावांची गरज. धन्यवाद. धन्यवाद डीजे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. हातावरती नियंत्रण नाही. पंच वाईट चिकून करते. 4 चेंडू 31 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 4 चेंडू मध्ये 31 धावा बनणं तर थोडस कठीण आहे. मात्र एखादा चमत्कार इथे वाचू शकतो आरसीसी राया संघाला. मात्र चेंडू फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकच धाव मिळते. अख्तरने स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केलाय, कारण की अख्तरलाही माहिती आता मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. 3 चेंडू मध्ये 30 धावा बनणं थोडंसं कठीण आहे, कारण क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका हा षटकार आहे आणि 6 पेक्षा मोठा फटका नाहीये क्रिकेटमध्ये. 7 मिळू शकतो जर 9 चेंडू असेल तर. 7 धावा मिळू शकतात 9 चेंडू ती जर षटकार मारला तर. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉंग लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमा पार जाईल. प्रयत्न सुरू आहेत अख्तरच्या माध्यमातून. मात्र आता 2 चेंडू मध्ये 26 धावांची गरज आहे आरसीसी राया संघाला. मानवर साधा
धन्यवाद. तर 2 चेंडू आणि आता मात्र 26 धावांची गरज आहे. थोडंसं कठीण आव्हान आहे. 2 चेंडू 26 धावा. केपी स्पोर्ट बल्याने आयोजित ही स्पर्धा थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव मिळेल. 1 चेंडू आणि आता मात्र 25 धावांची गरज आहे. कारण गोलंदाजी खराब झाली. अख्तरने 16 धावा खर्च केल्या होत्या. आणि पंचांचा इशारा देतोय चौकार. मात्र भरपूर उशिरा झालाय या चौकाराने. कोसे संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरतोय. मयूर शेठ पाटील चषक 2020 मधला पहिला संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. तो टिटवाळा विभागामधून 8